तंत्रज्ञानाच्या युगात आता युद्धाचे नियम बदलत चालले आहेत। रशियन युक्रेन युद्ध असो किंवा इस्रायल हमास संघर्ष, ड्रोन्सनी आपली ताकद सिद्ध केली आहे। पण ड्रोन्सची एक मोठी मर्यादा असते, ती म्हणजे त्यांची बॅटरी। थोडा वेळ हवेत उडालं की त्यांना रिचार्जसाठी खाली यावंच लागतं। पण आता चीनने एक असं भयंकर तंत्रज्ञान विकसित केलं आहे, ज्यामुळे ड्रोन्सना रिचार्जसाठी जमिनीवर उतरण्याची गरजच उरणार नाही। याला नाव देण्यात आलं आहे एंडलेस ड्रोन। हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे आणि यामुळे भारतासारख्या शेजारील देशांच्या चिंतेत का भर पडली आहे, तर पाहूया थेट बातमीसह। चीनमधील नॉर्थ वेस्टर्न पॉलिटेक्निकल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हे क्रांतिकारी तंत्र शोधून काढलं आहे। याला ऑप्टिक्स ड्रिव्हन ड्रोन असंही म्हटलं जातं। कसं काम करतं हे तंत्रज्ञान? साधारणपणे ड्रोन मध्ये बॅटरी असते, पण या ड्रोनच्या खाली एक विशेष प्रकारचे फोटो इलेक्ट्रिक कन्व्हर्जन मॉड्यूल बसवण्यात आलं आहे। जमिनीवरून एक हाय एनर्जी लेझर बीम सतत या ड्रोनचा पाठलाग करतो। हा लेझर बीम आपली ऊर्जा ड्रोनच्या मॉड्यूलवर फेकतो, ज्याचं रूपांतर विजेमध्ये होतं। सोप्या भाषेत सांगायचं तर जसा एखादा टॉर्च आपण वस्तूवर मारतो, तसाच हा लेझर ड्रोनला हवेतच वीज पुरवत राहतो। या तंत्रज्ञानामुळे युद्धाचं स्वरूप पूर्णपणे बदलणार आहे, ज्याचे काही महत्त्वाचे परिणाम पाहूया। आता हे ड्रोन्स 24 तास म्हणजे 365 दिवस सीमेवर नजर ठेवू शकतील। बॅटरी संपण्याची भीती नसल्यामुळे हे ड्रोन आकाशात कायमस्वरूपी सॅटेलाइट सारखे तैनात राहू शकतात। तसेच सॅटेलाइट लॉन्च करणं महाग असतं, पण हे ड्रोन्स कमी खर्चात शत्रूच्या हालचालींवर अचूक लक्ष ठेवू शकतात। व मोबाईल एअरक्राफ्ट करिअर म्हणजेच चीन आता जमिनीवरूनच अशा ड्रोनच्या फौजा नियंत्रित करू शकेल, ज्यांना कधीच विश्रांतीची गरज पडणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्य घटनेवर आधारित आहे, म्हणजे हे केवळ कागदावरचं तंत्रज्ञान नसून चीनने याचे यशस्वी प्रयोग केल्याचा दावा केला आहे। अगदी रात्रीच्या वेळी किंवा खराब हवामानातही हे लेझर ड्रोनला अचूक ट्रॅक करू शकतात। पण हे तंत्रज्ञान जितकं प्रगत आहे, तितकीच त्यात काही आव्हानेही आहेत। लेझर बीम हा शत्रूला उघड्या डोळ्यांनी किंवा रडारवर सहज दिसू शकतो, त्यामुळे ज्या ठिकाणाहून लेझर सोडला जातोय त्या बेसला शत्रू लक्ष्य करू शकतो। असं असलं तरी चीनच्या एंडलेस ड्रोन तंत्रज्ञानाने जगातील महासत्तांची झोप उडवली आहे। भारतासाठी ही चिंतेची बाब यासाठी आहे कारण हिमालयासारख्या कठीण भूप्रदेशात जिथे पोहोचणं कठीण असतं, तिथे चीन अशा ड्रोनचा वापर करून भारताच्या हालचालींवर कायमस्वरूपी डोळा ठेवू शकतो। थोडक्यात सांगायचं तर भविष्यातील युद्ध हे तलवारी किंवा बंदुकांनी नाही, तर अशा न थकता लढणाऱ्या यंत्रांनी खेळलं जाईल। चीनच्या नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारत आणि इतर देश कोणतं पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तंत्रज्ञान आणि संरक्षणाशी संबंधित अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा थेट बातमी।